व्ही शांताराम म्हणजेच शांताराम राजाराम वणकुद्रे हे भारतीय चित्रपट सृष्टीला पडलेले सोनेरी स्वप्न होते। निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता अशा तिन्ही क्षेत्रात त्यांनी असामान्य असे काम केले। त्यांच्यासारखा सिनेमा बनवणारा दिग्दर्शक भारतात आजपर्यंत दुसरा कोणीही झाला नाहीये। त्यांनी दिग्दर्शक म्हणून अनेक नवीन संकल्पना पहिल्यांदा भारतीय चित्रपट सृष्टीत वापरल्या। जवळजवळ 6 दशक ते चित्रपट सृष्टीत कार्यरत होते। कठोर परिश्रम, कल्पकता व मेहनत यांच्या बळावर शिकत जाऊन ते श्रेष्ठ दिग्दर्शक बनले। त्यांचे चित्रपट हे मनोरंजक तर असतच, पण त्यातून ते समाजाला योग्य तो संदेश देण्याचा प्रयत्न करत असत। चला तर पाहूया या महान दिग्दर्शकाची संपूर्ण जीवन कहाणी। छत्रपती शाहू महाराज यांच्या कोल्हापूर संस्थानात शांताराम बापूंचा जन्म 18 नोव्हेंबर 1901 साली झाला। घरची आर्थिक परिस्थिती वाईट होती, त्यामुळे शांताराम यांना शालेय शिक्षण अर्धवट सोडावे लागले। मग पोटापाण्यासाठी त्यांनी लहानपणापासूनच अनेक छोटी मोठी कामे करायला सुरुवात केली होती। त्यांचे वडील राजाराम यांचे कोल्हापूर येथे छोटे दुकान होते, पण ते व्यवस्थित चालत नव्हते, म्हणून ते बंद करून त्यांनी हुबळी येथे हॉटेलचा धंदा सुरू केला। त्या हॉटेलमध्ये शांताराम गप्पशा विसरायचे काम करत होते, शिवाय उरलेल्या वेळात रेल्वेमध्ये फिटर म्हणून काम करत असत। यावेळी चित्रपट, नाटके अशा कलाक्षेत्रांकडे ते आकर्षित झाले। यातूनच त्यांनी बालगंधर्व नाटक मंडळीमध्ये प्रवेश मिळवला। ते नाटकामध्ये छोट्या छोट्या भूमिका करू लागले। या काळात शांताराम यांचे मावस भाऊ बापूराव पेंढारकर कोल्हापूरमधल्या महाराष्ट्र फिल्म कंपनीमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करीत। तरुण व उत्साही अशा शांतारामांना ते महाराष्ट्र फिल्म कंपनीत घेऊन गेले। ते आवड म्हणून स्टुडिओमध्ये पगाराशिवाय काम करू लागले। त्यांच्या जेवणाचा खर्चही त्यांचा चुलत भाऊच करत असे। लहानपणापासून ते खूप मेहनती होते। अत्यंत चिकाटीने व कष्टाळूपणे त्यांनी तिथे पडतील ती कामे केली। तरीही त्यांना खूप काळ चित्रपटात पडद्यामागची कामे करावी लागली। अनेक वर्ष स्वतःची योग्यता सिद्ध केल्यानंतर ते अखेर दरमहा थोडे रुपये कमवू लागले। महाराष्ट्र फिल्म कंपनीचे मालक बाबूराव पेंटर यांनी त्यांना सुरेखा हरण या चित्रपटात कृष्णाची भूमिका दिली। हा त्यांचा पहिला चित्रपट होता। चित्रपट निर्मितीचे तंत्र स्वतःहून शिकत ते भराभर पुढे जात राहिले। या काळात त्यांनी झपाटल्यासारखे काम केले। 1925 साली निर्माण झालेल्या सावकारी पाश या सामाजिक चित्रपटात त्यांनी एका तरुण शेतकऱ्याची भूमिका केली। त्यानंतरच्या काळात शांताराम बापूंनी महाराष्ट्र फिल्म कंपनीत अनेक छोट्या मोठ्या भूमिका केल्या। बाबूराव पेंटर यांना हा मेहनती मुलगा खूप आवडला। हळूहळू बाबूराव पेंटर यांची त्यांच्यावर इतकी मर्जी बसली की त्यांनी शांताराम यांना नेताजी पालकर या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची संधी दिली। 1927 साली त्यांनी नेताजी पालकर हा पहिला मूकपट दिग्दर्शित केला। बाबूराव पेंटर यांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनीमध्ये तब्बल 9 वर्ष त्यांनी जीवतोड मेहनत केली। तरी महाराष्ट्र फिल्म कंपनीमध्ये मिळत असलेली वागणूक पाहून शांताराम बापू नाराज झाले। चित्रपटाच्या सर्व विभागांचा अभ्यास करून शांताराम आता चित्रपट क्षेत्रात पारंगत झाले होते, तरीही त्यांना आपल्या मनाप्रमाणे काम करता येत नव्हतं। स्वतःच्या मनाप्रमाणे चित्रपट दिग्दर्शित करून व तो यशस्वी करून दाखवण्याची इच्छा तरुण आणि धडाडीच्या शांताराम बापूंना स्वस्थ बसू देईना। या अवस्थेतूनच पुढे भारतीय चित्रपट इतिहासातील सुवर्णपान म्हटल्या गेलेल्या प्रभात फिल्मची 1 जून 1929 रोजी कोल्हापुरात स्थापना झाली। त्यांनी 4 भांडवलदार गोळा करून या नव्या फिल्म कंपनीची स्थापना केली होती। या कंपनीमुळे भारतीय चित्रपट सृष्टीत एका सुवर्णयुगाला प्रारंभ झाला। पहिल्या 3 वर्षात म्हणजेच 1929 ते 1932 या काळात प्रभातने 6 मूकपट निर्माण केले। त्यापैकी 5 मूकपट शांताराम बापू यांनी दिग्दर्शित केलेले होते। त्यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांमध्ये राणी साहेबा हा 1931 साली निर्माण झालेला चित्रपट हा भारतातला पहिला बालपट होता। त्याच वर्षीचा चंद्रसेनामध्ये त्यांनी पहिल्यांदा ट्रॉलीचा वापर केला। असे करणारे ते पहिले भारतीय दिग्दर्शक होते। भारतीय चित्रपटात पहिल्यांदा ॲनिमेशनचा वापरही व्ही शांताराम यांनी सुरू केला। प्रभातने व्ही शांताराम यांच्या दिग्दर्शनाखाली गोपाळकृष्ण, खुनी खंजर, राणी साहेबा, उदयकाल, जुलूम, चंद्रसेना हे पौराणिक मूकपट निर्माण केले। उदयकाल या मूकपटात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिकाही केली होती। प्रभात फिल्म कंपनीच्या मूकपटाने शांताराम बापूंच्या नावाला अख्ख्या भारतात प्रसिद्ध केले। पुढे 1932 साली प्रभातने अयोध्येचा राजा हा मराठीत आणि हिंदीत अयोध्ये का राजा या नावाने बोलपट सादर केला। त्यांचे दिग्दर्शनही शांताराम बापू यांनीच केले होते। हा चित्रपट खूप मोठा हिट ठरला। प्रभातच्या या पहिल्या बोलपटाने सारा महाराष्ट्र रडून निघाला होता। 1933 मध्ये त्यांनी दिग्दर्शित केलेला सैरंद्री हा भारतातील पहिला रंगीत चित्रपट होता। रंगीत चित्रपटाचे तंत्रज्ञान शिकण्यासाठी ते जर्मनीला गेले होते।
तरीही या चित्रपटाच्या प्रिंट खराब निघाल्यामुळे हा प्रयत्न फसला. प्रभातला नुकसान सोसावे लागले. पण त्यातून डगमगून न जाता शांताराम यांनी पुढे हिट चित्रपट काढून नुकसान भरून काढले. 1934 साली प्रभात फिल्म कंपनीचे पुणे येथे स्थलांतर करण्यात आले. प्रभात फिल्म्सचा विस्तार करण्यासाठी चारही मालकांनी पुण्यात जागा घेतली आणि तिथे भव्य अशा अत्याधुनिक प्रभात स्टुडिओची स्थापना करण्यात आली. त्यामुळे प्रभातच्या चित्रपट निर्मितीला आधुनिक रूप प्राप्त झाले. नंतर शांताराम बापूंनी अमृत मंथन या सिनेमाची निर्मिती केली. हा चित्रपट तुफान यशस्वी ठरला. अमृत मंथन हा चित्रपट जुबली रेकॉर्ड करणारा पहिला चित्रपट होता. त्यानंतरचा त्यांचा 1937 साली आलेला संत तुकाराम हा बोलपट भारतीय चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड ठरला. हा चित्रपट सर्वत्र धोधो चालला. त्याची कीर्ती 7 समुद्रापार गेली. व्हेनिस चित्रपट महोत्सवात हा चित्रपट दाखवण्यात आला. भारताबाहेर दाखवला गेलेला हा पहिला भारतीय चित्रपट ठरला. एकीकडे पौराणिक चित्रपट बनवत असतानाच शांताराम बापूंनी अनेक उत्तमोत्तम सामाजिक चित्रपटांची निर्मिती केली. जरड विवाहावर टीका करणारा कुंकू, पैशांच्या समस्यावर भाष्य करणारा माणूस आणि हिंदू मुस्लिम मैत्रीचा संदेश देणारा शेजारी हे सामाजिक चित्रपट अफाट गाजले. हे सर्व चित्रपट हिंदी आणि मराठी दोन्ही भाषेत आले होते. त्यांनी संत एकनाथांच्या जीवनावर धर्मात्मा नावाचा चित्रपट बनवून बाल गंधर्व यांना त्यांच्या कर्जातून मुक्त केले. व्ही शांताराम यांनी दादासाहेब फाळके यांनाही त्यांच्या कठीण काळात मदत केली होती. फाळकेंच्या मृत्यूपूर्वी त्यांच्यासाठी घर बांधण्यास मदतही देऊ केली. भागीदारांशी वाद झाल्यामुळे शांताराम बापूंनी 1942 साली प्रभात फिल्म कंपनी सोडली. त्यानंतर त्यांनी मुंबईत येऊन राजकमल कला मंदिर या स्वतःच्या संस्थेची स्थापना केली. राजकमलच्या माध्यमातूनही त्यांनी दर्जेदार चित्रपटांची मालिका सुरू ठेवली. राजकमलने 1946 साली डॉक्टर कोटणीस यांच्या जीवनावर आधारित डॉक्टर कोटणीस की अमर कहाणी हा गाजलेला चित्रपट काढला. स्वतःच्या चित्रसंस्थेत त्यांनी भक्तीचा मळा, जीवन यात्रा, भूल, तुफान और दिया, मौसी वगैरे चित्रपट निर्मिले. पण त्यांचे दिग्दर्शन इतरांकडे सोपवले होते. या काळात त्यांनी लहान मुलांसाठी खास चित्रपट बनवले. त्यात फूल और कलिया, काले और गोरे, राजा रानी को चाहिए पसीना या 3 चित्रपटांचा समावेश होता. नंतर त्यांनी अपना देश, सुरंग, 3 बत्ती 4 रस्ता असे सामाजिक चित्रपट काढले. 1950 साली आलेल्या त्यांच्या दहेज चित्रपटाने बिहार राज्याला हुंडा विरोधी विधेयक मंजूर करण्यास प्रेरित केले आणि त्यानंतर लोकसभेतही ते विधेयक मंजूर झाले. नंतर 1951 सालचा होनाजी बाळांचा अमर भूपाळी हा चित्रपट त्यांनी बनवला. अमर भूपाळी हा मराठी चित्रपटसृष्टीतील एक अजरामर चित्रपट मानला जातो. यातील घनश्याम सुंदरा ही भूपाळी या चित्रपटाने अमर झाली. कान्स चित्रपट महोत्सवात या चित्रपटास पारितोषिक मिळाले होते. पुढे 1955 साली जनक जनक पायल बाजे हा चित्रपट तुफान चालला. जनक जनक पायल बाजे हा प्रख्यात कथ्थक नर्तक गोपीकृष्ण व संध्या यांच्या प्रमुख भूमिका असलेला नृत्यबदन चित्रपट होता. त्यास राष्ट्रपती पदकासह अनेक पारितोषिके मिळाली. त्या काळी जनक जनकने कमाईचे नवे रेकॉर्ड बनवले. त्यामुळे चित्रपटसृष्टीतील त्यांच्या मित्रांनी त्यांना सल्ला दिला की आता आयुष्यात तुम्ही सर्व काही मिळवलंय, आता रिटायर व्हायला हरकत नाही. त्याचवेळी औंधराजाने कैदी सुधारण्याची काढलेल्या शाळेसंबंधी गदी माडगूळकरांनी त्यांना माहिती दिली. त्यावर शांताराम बापूंनी 2 आंखें 12 हात हा अलौकिक चित्रपट बनवला. या चित्रपटाची कथाही गदिमा यांनीच लिहिली. 2 आंखें 12 हात या चित्रपटामुळे शांतारामजींना आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्तुती मिळाली. 1958 मध्ये बर्लिन चित्रपट महोत्सवात त्यांना सिल्वर बेरी ज्युरी पुरस्कार आणि पोपकडून आंतरराष्ट्रीय कॅथलिक ब्युरो पुरस्कार मिळाला. चार्ली चॅप्लिन यांनाही हा चित्रपट खूप आवडला. त्यांनी हा चित्रपट 2दा पाहिला. 2 आंखें सिनेमाला त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. डॉक्टर कोटणीस आणि 2 आंखें या चित्रपटांमध्ये त्यांनी स्वतः नायकाची भूमिका केली होती. पुढल्या वर्षी आलेला नवरंग हा चित्रपटही विशेष गाजला. एका कवीच्या मनोराज्याचा वेध घेणारा हा चित्रपट लोकांनी डोक्यावर घेतला. नंतर 60च्या दशकात आलेले स्त्री, सेहरा, गीत गाया पत्थरों ने, बूंद जो बन गई मोती, जल बिन मछली, नृत्य बिन बिजली हे हिंदी चित्रपट गाजले. नंतर 1972चा पिंजरा या चित्रपटाने मराठी चित्रपटांच्या लोकप्रियतेचे सर्व उच्चांक मागे टाकले. पिंजरा मराठीतला पहिला संपूर्ण रंगीत चित्रपट होता. या चित्रपटाने प्रचंड यश मिळवून इतिहास रचला आणि तो मराठी चित्रपटसृष्टीतील एक क्लासिक चित्रपट मानला गेला. चित्रपटातील प्रत्येक गाणे आजही लोकप्रिय आहेत.
याचवेळी महाराष्ट्राचं अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या प्रल्हाद केशव अत्रेंनी शांताराम बापूंना चित्रपती ही पदवी दिली। पिंजऱ्यानंतर त्यांनी चित्रपट दिग्दर्शन करणे कमी केले। चंदनाची चोळी, अंग अंग जाळी, चानी आणि झांझर हे त्यांचे शेवटचे चित्रपट होते। वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर शांताराम बापूंनी 3 विवाह केले। त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव विमल। 1922 साली त्यांचा विमल यांच्याशी विवाह झाला। या दोघांना 1 मुलगा व 3 मुली झाल्या। त्यांची नावे होती प्रभात कुमार, सरोज, मधुरा आणि चारुशिला। प्रभात या मुलाच्या नावावरून त्यांनी प्रभात फिल्म कंपनी सुरू केली होती। पुढे 1942 साली त्यांनी सिने अभिनेत्री जयश्री यांच्याशी लग्न केले। जयश्री आणि शांताराम यांना किरण कुमार हा मुलगा आणि राजश्री आणि तेजश्री या मुली झाल्या। नंतर जयश्री आणि व्ही शांताराम यांचा घटस्फोट झाला। पुढे 1956 मध्ये व्ही शांताराम यांनी सिने अभिनेत्री संध्या हिच्याशी 3रे लग्न केले। त्यांनी उतार वयात सिनेसृष्टीशी निगडीत अनेक संस्थांमध्ये अनेक मानाची पदे भूषवली। त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले। मुंबईतील प्लाझा हे त्यांचे चित्रपटगृह खूप प्रसिद्ध आहे। नागपूर विद्यापीठातर्फे त्यांना डॉक्टरेट प्रदान करण्यात आली होती। या महादिग्दर्शकाचं 30 ऑक्टोबर 1990 साली वयाच्या 89व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झालं। त्यांनी आपल्या करिअरमध्ये तब्बल 60 चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते आणि 80 पेक्षा जास्त चित्रपटांची निर्मिती केली होती। विषय, कथेचा आशय, कॅमेऱ्याचे तंत्र या सर्व बाबतीत त्यांचे चित्रपट काळाच्या पुढे असत। व्ही शांताराम यांच्यासारखा महान चित्रपट दिग्दर्शक भारतीय चित्रपटसृष्टीत पुन्हा होणार नाही, हेच खरे आहे। तर ही होती चित्रपती व्ही शांताराम यांची जीवन कहाणी। बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सिनेसृष्टीशी निगडीत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।